नमस्कार मंडळी, हॅपी जर्नीचा हा विभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे। या भागात आपण पासपोर्ट आणि व्हिसा बाबतच्या आवश्यक बाबी जाणून घेणार आहोत। मंडळी, कुठल्याही दुसऱ्या देशाला फॉरेन कंट्रीला भेट द्यायची असेल तर त्यासाठी त्या देशाची परवानगी आवश्यक असते आणि ही परवानगी म्हणजेच व्हिसा। याचा फुल फॉर्म आहे व्हिजिटर्स इंटेंडिंग टू स्टे अब्रॉड। आता हा परवाना म्हणजे व्हिसा मिळवण्यासाठी आवश्यक असतो तो पासपोर्ट। आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाने दिलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आधी आवश्यक असतो तो पासपोर्ट। काही वेळेला आपल्याकडे वेळ असतो, खर्च करायला पैसाही असतो, पण केवळ पासपोर्ट नाही म्हणून फॉरेन टूर हुकते, तसं होऊ देऊ नका। अर्थात तुम्ही फॉरेन टूर बुक केली आहे म्हणजे तुमच्याजवळ पासपोर्ट नक्कीच आहे। आता हा पासपोर्ट काळजीपूर्वक सांभाळणं अत्यंत आवश्यक असतं। म्हणजे होतं काय, कधी कधी पासपोर्ट कार्यालयातून दिलेल्या पासपोर्टमध्ये काही चुका किंवा त्रुटी राहून जातात। तुमची जन्मतारीखच चुकीची पडते, नावाचं स्पेलिंगच चुकतं किंवा काही। पण अशी चूक स्वतः दुरुस्त करायचा उत्साह दाखवू नका। त्यासाठी पुन्हा थोडा त्रास घेऊन फॉर्म भरून घ्या। समजा तुम्ही खाडाखोड करून चूक सुधारली तर असा पासपोर्ट डॅमेज ठरतो आणि त्याची व्हॅलिडिटी संपते। त्यामुळे पासपोर्टवर काही खरडणं खोडणं, त्यावर कसलेही पाण्याचे तेलाचे खाद्यपदार्थांचे डाग पडणं, पासपोर्ट पंच करणं वा स्टेपल करणं असलं काहीही होऊ देऊ नका। पासपोर्ट हाताळताना अत्यंत काळजी घ्या। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पासपोर्ट केसरीच्या कार्यालयात सबमिट करण्यापूर्वी न विसरता त्याच्या 2 झेरॉक्स कॉपी काढा। त्यातली एक घरी ठेवा आणि दुसरी टूरवर जाताना सोबत न्या। काय आहे, आपण दिलेल्या पासपोर्टची व्हॅलिडिटी आम्ही सर्वप्रथम तपासतो। आपल्या पासपोर्टवर तो इश्यू केल्याची म्हणजे इश्यूइंग डेट असते आणि त्याची मुदत कधी संपते म्हणजे एक्सपायरी डेट सुद्धा असते। कोणताही पासपोर्ट आयुष्यभर तसाच वापरता येत नाही। 5, 10, 15 वर्ष अशी काही ना काही मुदत प्रत्येक पासपोर्टला असते। काही वेळेला अर्जंट पासपोर्टला तर फक्त 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते। आता आंतरराष्ट्रीय नियमानुसार परदेश प्रवास करण्यासाठी तुमच्या पासपोर्टची व्हॅलिडिटी किमान 6 महिन्यांची असावी लागते। म्हणजेच तुमच्या प्रवासानंतरही किमान 6 महिन्यानंतरची एक्सपायरी डेट पासपोर्टवर असेल तरच तुम्हाला व्हिसा मिळू शकतो। आता सर्वसाधारणतः 6 महिन्याची व्हॅलिडिटीचा नियम असला तरी मलेशियासाठी हा नियम 9 महिन्याचा आहे। समजा तुमच्या पासपोर्ट व्हॅलिडिटी 2-4 महिन्यांनी संपणार असेल तर तुम्हाला पासपोर्ट रिन्यू करून घ्यायला लागतो। त्याचप्रमाणे तुमच्या पासपोर्टमध्ये पुरेशी कोरी पानंही शिल्लक असावी लागतात। आता एका देशाच्या व्हिसासाठी किमान 2 पानं तरी असावी लागतात। तुम्ही एकाच वेळी जास्त देशांना भेट देणार असाल तर सफिशियंट पेजेसचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा ठरतो। मंडळी, तुमच्या घरी तुमच्या ताब्यात असताना तुम्ही पासपोर्टची जितकी काळजी घ्याल ना त्यापेक्षा जास्त काळजी तुम्ही टूरवर असताना पासपोर्ट कॅरी करताना घ्यायची असते। परदेशात प्रवास करताना पासपोर्ट हाच तुमच्या अस्तित्वाचा आणि त्या देशात कायदेशीर मार्गाने प्रवेश केल्याचा पुरावा ठरतो। एअरपोर्टवरती, रस्त्याने प्रवास करून देशाची सीमारेषा ओलांडताना, रेल्वेने प्रवास करताना, करन्सी एक्सचेंज करताना, हॉटेलमध्ये अशा अनेक ठिकाणी तुमचा पासपोर्ट तपासला जातो। त्यामुळे प्रत्येक वेळेला तो अगदी सहजगत्या काढता आणि दाखवता येईल असा ठेवा। पण कितीही घाई झाली तरी प्रत्येक वेळेला तो परत घ्यायला विसरू नका। अशी सगळी खबरदारी घेऊनही परदेशात टूरवर असताना जर दुर्दैवाने तुमचा पासपोर्ट चोरीला गेला वा हरवला तर ताबडतोब FIR अर्थात पोलीस तक्रार नोंदवा आणि त्या देशातील भारतीय दूतावासात म्हणजेच इंडियन हाय कमिशनमध्ये जाऊन सदर घटनेची माहिती त्वरित द्या। तुमचा पासपोर्ट परदेशात हरवला किंवा चोरीला गेला तर नवीन मिळवण्यासाठी अंदाजे 25 ते 50 हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो आणि ही रक्कम त्या देशानुसार बदलू शकते। दुर्दैवानं तुमच्यावर हा प्रसंग ओढवलाच तर पुढील सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण होईपर्यंत आपला ग्रुप लीडर तुमच्याबरोबर थांबू शकत नाही। इतर पर्यटकांची टूर पूर्ण करण्यासाठी त्याला पुढे जावंच लागतं। अरे मंडळी, इतके घाबरून जाऊ नका। आपल्यासारख्या व्यवस्थित नीटनेटक्या मंडळींवर अशी वेळ येणारच नाही। तर एनिवे, आपण जाणून घेत होतो व्हिसाबद्दल। प्रत्येक देशाची व्हिसा डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट वेगवेगळी असते। आम्ही तुमच्याकडून व्हिसा फॉर्म भरून घेतो, तो आपण स्वतःच्या हस्ताक्षरात भरायचा असतो। या फॉर्म सोबत त्या देशाच्या कॉन्सुलेटच्या नियमांप्रमाणे कागदपत्र जोडतो आणि मग आपल्या पासपोर्टवर व्हिसाचा स्टॅम्प मारून घेतो। या सगळ्या प्रोसिजरमध्ये केसरीची भूमिका फक्त मीडिएटर म्हणजे मध्यस्थाची असते। एखाद्या व्यक्तीला व्हिसा देणं वा न देणं हे संपूर्णपणे त्या कॉन्सुलेटवर अवलंबून असतं। त्यामध्ये केसरीला कोणतीही भूमिका बजावायला वावच नसतो। पण आमचं व्हिसा डिपार्टमेंट अतिशय एफिशियंट आहे। ते आठवड्याला हजारो पर्यटकांचे व्हिसा ॲप्लिकेशन सबमिट करतात आणि हजारो व्हिसाज मिळवतात। कधीतरी कदाचित एखादा व्हिसा काही पर्सनल कारणामुळे रिजेक्ट होऊ शकतो। काय मंडळी, प्रत्येक कॉन्सुलेटचे नियम वेगवेगळे असतात।
त्यांनी दिलेल्या फोटोबाबतच्या बारीक सारीक नियमांपासून ते त्यांनी मागवलेल्या डॉक्युमेंट्सपर्यंत कुठेही जरा उणीव राहिली ना तरी मामला बिघडू शकतो. हल्ली तर काही देशांचा ऑनलाईन व्हिसाही मिळतो, पण त्याची प्रोसिजर वेगळी असते. आमचा सेल्स एक्झिक्युटिव्ह ती तुमच्याकडनं पूर्ण करून घेतो. हा व्हिसा पेपरवरती असतो आणि प्रवास संपेपर्यंत तो पेपर जपून ठेवणं आवश्यक असतं. आता व्हिसा व्हायला नक्की किती दिवस लागतात हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो. फॉर्म आणि डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर 4 ते 5 दिवसांपासून ते अगदी 12 ते 15 दिवसापर्यंत वेळ लागतो. आता काही देशांच्या कॉन्सुलेट्स फक्त दिल्ली व अन्य शहरात आहेत, तर काही देशांची प्रोसिजरच लेंग्दी असते, त्यामुळे वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अगदी एकाच देशाचा जरी व्हिसा हवा असला तरी आमच्या प्रतिनिधींनी सांगितलेल्या मुदतीमध्येच पेपर सबमिट करा. जर आपल्याकडून आवश्यक ते डॉक्युमेंट सबमिट करायला उशीर झाला तर मग अर्जंट व्हिसा फी भरून व्हिसा करावा लागतो. तेव्हा हा नाहक खर्च टाळण्यासाठी वेळेवर कागदपत्र सबमिट करा. अनेकदा काय होतं, पर्यटक आर्थिक बाबतीतली माहिती देताना जरा सावधगिरी बाळगतात, पण मंडळी आम्ही ही माहिती गोपनीय राखतो. आता युरोप आणि अमेरिकेतला बेकायदा स्थलांतराचा प्रश्न बिकट आहे, त्यामुळे तुम्ही तिकडेच राहणार नाही ना, तुमच्या मायदेशी परत याल याची खात्री पटवण्यासाठी ही माहिती हवी असते. UK म्हणजेच इंग्लंड आणि US म्हणजे अमेरिकेचा व्हिसा अनेकदा आर्थिक बाबींवरच नाकारला जाऊ शकतो. तेव्हा ही माहिती योग्य पद्धतीने देण्यात तुमचाच फायदा आहे. शिवाय व्हिसा ॲप्लिकेशन बरोबर जी डॉक्युमेंट्स ओरिजिनल मागितलेली असतात ती कृपया ओरिजिनलच द्या, अन्यथा तुमच्याच व्हिसाला विलंब होईल. काही वेळेला एखाद्या व्यक्तीची डॉक्युमेंट्स बरोबर असून सुद्धा कॉन्सुलेटमधले अधिकारी त्याबाबत खात्री करून घेण्यासाठी त्या व्यक्तीची थेट मोबाईलद्वारे संपर्क साधतात. कधी कधी त्या संदर्भात प्रत्यक्षही जावं लागतं, पण मंडळी हा केवळ रुटीन चेक असतो, त्यात काळजी करण्यासारखं काहीही नसतं. आपण फक्त फॉर्मवर आणि व्हिसाच्या सर्व डॉक्युमेंट्सवर, खास करून लेटर हेडवर दिलेले नंबर व्हॅलिड आहेत याची दक्षता घ्या. मंडळी काय आहे, USA आणि UKच्या व्हिसासाठी पर्सनल इंटरव्ह्यू द्यावा लागतो. या देशासाठी तुम्ही पहिल्यांदाच अर्ज केला असेल तर हा इंटरव्ह्यू तुम्हाला द्यावाच लागतो. UKसाठी तर आता बायोमेट्रिक पद्धत वापरली जाते, त्यामुळे तुमच्या बोटांचे ठसे देण्यासाठी त्यांनी दिलेल्या वेळेत कॉन्सुलेटला जाणं आवश्यक असतं. 70 वर्षांवरील मंडळी जर ऑस्ट्रेलिया टूर बुक करणार असतील तर त्यांना ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेटच्या नियमानुसार त्यांच्या पॅनल डॉक्टरकडून त्यांनी दिलेल्या मेडिकल टेस्ट, उदाहरणार्थ फिजिकल फिटनेस वगैरे या टेस्ट करून घ्याव्या लागतात. तसंच त्या मंडळींना इन्शुरन्स कंपल्सरी असतो आणि त्यासाठी जादा पैसे भरावे लागतात. तसंच या संपूर्ण प्रोसेससाठी 2 महिन्यांचा कालावधी लागतो. तेव्हा अशा मंडळींनी कृपया 3 महिने आधी व्हिसा डॉक्युमेंट सबमिट करावेत. मंडळी, व्हिसाबाबतचे काही नियम आपल्याला थोडेसे विचित्र वाटतात, पण ते पाळणं बंधनकारक असतं. जेव्हा कायद्याने सज्ञान नसलेली मुलं आपल्या आईवडिलांशिवाय एकट्याने फॉरेन टूरला जाणार असतात तेव्हा त्यांच्या आईवडिलांचं त्याबाबतचं नो ऑब्जेक्शन लेटर लागतं. शिवाय फक्त आईच लहान मुलांना घेऊन प्रवास करणार असते किंवा फक्त वडीलच मुलांना घेऊन जाणार असतात तेव्हा दुसऱ्या पालकाचं संमतीपत्र म्हणजे नो ऑब्जेक्शन लेटर जोडावं लागतं. जर पालकांचा घटस्फोट झाला असेल तरी दुसऱ्या पालकाची अशी परवानगी घ्यावी लागते. मंडळी, आपल्यातले काही जण केसरीची टूर संपल्यानंतर परदेशातील त्यांच्या नातेवाईकांकडे किंवा मित्रमंडळींकडे थोडे दिवस आणखी राहणार असतात. या लोकांनी मात्र एक लक्षात घ्यायला हवं की आपण जो व्हिसा करतो तो फक्त टूरच्या दिवसांपुरताच असतो. तुमच्या जास्तीच्या वास्तव्यासाठी तुम्हाला त्या वास्तव्याचा पुरावा, हॉटेलचा व्हाउचर वा नातेवाईकांचं स्पॉन्सर्ड लेटर लागतं. काही वेळेला त्या नातेवाईकांकडून अन्य डॉक्युमेंट सुद्धा मागवली जातात. अशा जास्त दिवसांच्या व्हिसासाठी बहुधा जास्त व्हिसा फी आणि सर्व्हिस चार्ज भरावा लागतो, याची कृपया नोंद घ्यावी. व्हिसाबाबतचा आणखी आरोग्यविषयक मुद्दा म्हणजे वॅक्सिनेशन. तुम्ही जर का केनिया किंवा साऊथ अमेरिकेतील काही देशांना भेटी देऊन येणार असाल तर जाताना आपल्या देशाच्या नियमानुसार येलो फीवर वॅक्सिनेशन करणं आवश्यक असतं. हे वॅक्सिनेशन कुठे करून मिळतं त्याची माहिती आम्ही बुकिंग करताना आपल्याला देतो, पण त्या ठिकाणी आधी अपॉइंटमेंट घेऊन जाणं योग्य ठरतं. एकतर काय आहे की या इंजेक्शनचा मोठा स्टॉक नसतो, शिवाय किमान एका वेळेला 3 व्यक्ती असतील तरच इंजेक्शन ओपन केलं जातं, म्हणून तुमचा वेळ वाचवण्यासाठी आधी अपॉइंटमेंट घ्या. मात्र एकदा ते इंजेक्शन घेतल्यानंतर पुढची 10 वर्ष तुम्हाला येलो फीवरचं इंजेक्शन परत घ्यावं लागत नाही. मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही वेळेला आपण टूरवरनं परत आल्यानंतर आपल्याला पासपोर्ट घेऊन त्या देशाच्या कॉन्सुलेटमध्ये बोलवलं जातं. हा देखील रुटीन चेकचा प्रकार असतो. अवैध स्थलांतर रोखण्यासाठी ही खबरदारी ते लोक घेतात, यात आपण काळजी करण्यासारखं काही नसतं. मात्र त्यांनी बोलवल्यावर आपण जाणं हे क्रमप्राप्त असतं. व्हिसाबाबतची ही तांत्रिक माहिती ऐकून जराही निरुत्साही होऊ नका.
आता सांगितलेल्या अनेक गोष्टींचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. व्हिसा संदर्भात आपल्याला 2-3 वेळेला आमच्या कार्यालयात यावं लागतं. अगदी सुरुवातीला आपण पासपोर्ट आणि इतर डॉक्युमेंट सबमिट करता त्यावेळेला जे फोटो द्याल त्याच्या मागे त्या व्यक्तीचं नाव आठवणीने लिहा. विशेषतः आपल्यासोबत लहान मुलं असल्यास ही खबरदारी जरूर घ्या. तसंच ज्या कागदपत्रांच्या झेरॉक्स द्याल ज्या स्पष्ट वाचण्याजोग्या असतील याची काळजी घ्या. ॲप्लिकेशन फॉर्म आणि इतर सर्वत्र आपलं नाव लिहिताना ते पासपोर्टवर जसं आहे तसंच लिहा. तुमची सही देखील पासपोर्टच्या सहीप्रमाणेच असावी लागते. जर तुमच्या लहान मुलाच्या अंगठ्याचा ठसा पासपोर्टवर असेल तर तसाच ठसा व्हिसा फॉर्मवर असावा लागतो. त्यानंतर आपल्याला आम्ही एक सुंदरशी व्हिसा फाईल देतो. आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर आपल्या कार्यालयातून लीव्ह सँक्शन सर्टिफिकेट वा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ॲप्लिकेशन बरोबर जोडणं आवश्यक असतं. व्हिसाबाबतच्या शंका वा प्रश्न तुम्ही आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हजना नंतरही विचारू शकता. त्यांचा डायरेक्ट लाईन नंबर आम्ही तुम्हाला दिलेला असतो. मात्र ऑफिस अवर्समध्ये ते इतर गेस्टना अटेंड करण्यात बिझी असतात. त्यामुळे संपर्क होऊ शकला नाही तरी फ्री झाल्यावर ते तुमच्याशी संपर्क साधू शकतील. आपण व्हिसा ॲप्लिकेशन वा अदर डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर मधल्या काळात आमच्या ऑफिसकडनं आपल्याशी काहीही संपर्क साधला गेला नाही तर आपली व्हिसा प्रक्रिया सुरळीत चालू आहे असं समजायला हरकत नाही. मात्र या काळात आपल्याकडून आम्हाला एक छोटंसं सहकार्य हवंय. कृपया आपलं बॅलन्स पेमेंट सहलीच्या तारखेपूर्वी 30 दिवस आधी केलं जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच व्हिसा डॉक्युमेंट सबमिट करताना सहल खर्चाचा दुसरा हप्ता भरायचा असतो याची सुद्धा नोंद घ्या. तुमच्या बिलाबाबतची सगळी माहिती तुम्हाला www.kesari.in या वेबसाईटवर पाहता येते. लॉग इन करण्यासाठी तुमच्या रिसीटवर लिहिलेला पासवर्ड वापरावा. संपूर्ण सहल खर्च भरल्यानंतर त्याची रिसीट घ्यायला विसरू नका. तसंच बॅलन्स पेमेंट केल्यानंतर तुम्हाला केसरीकडून काही कॉम्प्लिमेंटरी वस्तू दिल्या जातील. प्रत्येक टूरनुसार या वस्तू वेगवेगळ्या असतात. यातल्या काही वस्तू तुम्हाला सहलीला निघताना एअरपोर्टवर दिल्या जातील. मंडळी, व्हिसा आणि पासपोर्ट हा थोडासा किचकट पण सर्वात महत्त्वाचा विषय म्हणूनच आपण त्याबाबतची तपशीलवार माहिती या पहिल्याच विभागात घेतली. इतकी तपशीलवार माहिती ऐकून कदाचित थोडं घाबरायला होतं पण डोंट वरी, हम है ना. अहो, गावापासून शहरापर्यंत शेतकऱ्यापासून बिझनेसमनपर्यंत हजारो व्हिसा सबमिशन्स आमच्याकडून होत असतात आणि व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे व्हिसा मिळण्याचा केसरीचा सक्सेस रेट 99% आहे असं म्हणायला हरकत नाही. याबाबत आपल्याला आणखी काही प्रश्न असतील तर आमच्या सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची अवश्य संपर्क साधा. धन्यवाद. हॅपी जर्नी. केसरी टूर्स, एक अविस्मरणीय अनुभव.